दुसऱ्याचं चांगलं बघताना सुद्धा आपल्याला आपलं त्रास होऊ शकतो कधी कधी, कारण आपण स्वतःशी तुलना करायला जातो. तर हे भावनिक जे सगळं आतमधलं काय म्हणू आपण, वर खाली होणं आहे सारखं, वादळ येऊन जाणं आहे, ते पूर्वी तेवढं नव्हतं. पूर्वी वेळ होता म्हणून नातेवाईकांना भेटायला जाणं पण व्हायचं. आता तेही होत नाही. आत्ताचा खरंच लाईफस्टाईल आपण विचार केला तर पूर्वीची मंडळी जेवढी कनेक्टेड होती, अगदी आत्या मामा वगैरे मोठ्या लांबच्या नात्याला भेटायला जाणं हे असायचंच, ठरलेलं असायचं. आता हे काहीच घडत नाही. सो नाती पण लांब झालेत. आपण मोबाईलच्या जेवढं जवळ झालं तेवढं बाकी सगळं लांब गेले आपल्यापासून. हाय हॅलो नमस्कार, आपल्या मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे. 14 ऑगस्टला एक नवा कोरा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येऊ घातलेला आहे आणि त्याचं नाव आहे समर्थ. आणि त्यानिमित्तच आपण त्याच्यातल्या स्टारकाशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा समर्थचा प्रवास कसा. आपल्या मराठीवर खूप खूप स्वागत आहे दोघांचे. सर्वत्र मी ताई तुझ्याकडे येतो. जेव्हा ही भूमिका तुझ्यापर्यंत आली, काय भावना होती आणि कसा होता सगळा एक्सपिरियन्स? ही भावना तशी बघायला गेलं तर अकस्मात म्हणता येईल तशी माझ्याकडे आली. आणि त्याच्या आधी मला रामदास स्वामींच्या पादुका पुण्यामध्ये आल्या होत्या आणि त्याची आरती करायला म्हणून योग आला. आणि तिथे मी आरती केली आणि 2 दिवसांनी अमोल भगत यांचा मला फोन आला की समर्थांवर एक फिल्म होती, समर्थांच्या विचारांवरती, आणि तू करशील का त्याच्यामध्ये. त्यामुळे मी असं धरलं की ही बहुतेक समर्थांची इच्छा आहे की मी या चित्रपटात असावं. आणि भावना म्हणशील तर मला तोपर्यंत मी हो म्हणून टाकलं तोपर्यंत मी विचारलंच नाही की माझी भूमिका काय, कारण मला हा संकेत मिळाला म्हणून मला वाटलं ही मी केली पाहिजे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला भूमिका कळली त्यावेळेला खरंच खूप आनंद झाला, कारण अशा पद्धतीची भूमिका मी आतापर्यंत केलेली नव्हती. सावित्री हे कॅरेक्टर मी करते, तर सावित्री हा शब्द उच्चारलाच की आपल्याला जी प्रतिमा डोळ्यासमोर येते की एक सोज्वळ, सात्विक आणि आपल्या कर्तव्यांना दक्ष असणारी अशी एक गृहिणी. तर माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जे काही मी चित्रपट केले असेल त्याच्यात मी अशी कधीच केलेली नव्हती, साकारली नव्हती व्यक्तिरेखा. त्यामुळे ही करताना मला विशेष आनंद झाला. पुष्कळ तुझ्याकडे येतो. काय तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आणि कशी भूमिका तुझ्यापर्यंत आली? मी गेलो भूमिकेपर्यंत. तर एक पॉइंट आला होता जिथे आपण खूप थकतो, आपल्याला एक्झॉस्ट व्हायला होतं की आता आपण पुढे काय करायचं कळत नसतं. तेव्हा हा चित्रपट माझ्याकडे आला, म्हणजे स्क्रिप्ट त्यांनी पाठवली. अमोलनी मला फोन केला आणि सांगितलं योगेश डिरेक्टर आहे. योगेश जवळचा मित्र, अमोल बरोबर मी आधी काम केलं आहे, जवळचा मित्र. त्यामुळे खात्री होती की हे काहीतरी चांगलं करतील याच्याबद्दल. आणि त्या चित्रपटात एक वेगळी भूमिका त्यांनी मला विचारली होती. आणि मी चित्रपट वाचला आणि खरंच सांगायचं तर मनात मी ठरवलं होतं की आता मी त्यांना 2 दिवसांनी फोन करून सांगेन की आता मला वेळ नाही आहे, सॉरी आता नाही करू शकणार आहे वगैरे असं. पण मी चित्रपट वाचला आणि मला असं झालं की नाही, मला काही करून या चित्रपटात काम करायचं आहे. काम करायचं म्हटल्यानंतर मला हे विश्वंभर जे पात्र आहे याच्यातलं ते मला सगळ्यात जास्त जवळचं वाटलं. आणि मी म्हटलं की मला जर हे करायचं असेल तर मला या पात्रासाठी ऑडिशन द्यायला आवडेल आणि त्यासाठी जे काही लागेल ते मी करायला तयार आहे. तर सगळ्यांचं असं झालं की अरे नाही, ते पात्र म्हणजे नंतर त्याचं ते भूषण प्रधानचे वडील असं कॅरेक्टर आहे ते, तर ते कसं काय, तुम्ही समवयीन आहात तर तू काय हे करतोयस, असं कशाला वेळच काय. आणि मग त्यांनी ते डिस्कार्ड केलं कम्प्लिटली. नाही वेळच काय. आणि मी तोपर्यंत चित्रपट वाचत होतो, रेकॉर्डिंग त्याचं केलं होतं ते ऐकत होतो आणि मला कॉन्स्टंटली ते डोक्यात राहिलं होतं की हे वडील मुलगा हे जे द्वंद्व आहे तर ते मला खूप भावलं होतं. मला समर्थ विचार आधी पण मला काही म्हणजे असं काही म्हणजे अशी बैठक वगैरे नाही किंवा खूप वाचतोय खूप असं नाही, पण त्यातले विचार माझ्यापर्यंत 100% पोचले होते. काही श्लोकांमुळे मला खूप गोष्टी माझ्या आयुष्यातल्या सोप्या झाल्या होत्या. जसं आज आपण सोशल मीडियावर बघताना सगळ्यांचे जेव्हा हॅपी चेहरे बघतो तेव्हा आपल्याला वाटतं की सगळेजण हॅपी आहेत आणि मी सॅड आहे, हे जे वाटतं. तर त्यांनी रामदास स्वामींनी लिहून ठेवलंय, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मनात तूच शोधून पाहे. तर तुम्ही मनाला खरंच विचारा की खरंच हे सगळं आहे, जो दिखावा आहे का काय आहे. तर ते तुम्ही तर या सगळ्या गोष्टींनी मला मदत झालेली आहे. तर मला मार्ग तसा त्यांनी दाखवलेला आहे. तर या सगळ्यामुळे मी खूप मला असं वाटत होतं की मला हे करणं गरजेचं आहे. मग नशिबाने मी
लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि मग त्यांना सांगितलं की ऑडिशन घ्या, लुक टेस्ट घ्या, वजन मी कमी करतो, बाकी ज्या गोष्टी लागतील त्या सगळ्या करतो वगैरे. हे सगळं करत 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 शेवटी ही भूमिका करायला मिळाली आणि त्याच्यानंतर जो प्रवास होता तो अतिसुंदर होता. आणि विश्वंभरला याच्यामध्ये काहीतरी सोल्युशन मिळतं, त्याच्यात ते काय मिळतं आणि तो कसं पुढे त्याचं काय होतं हे तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतर कळेल. पण या निमित्ताने माझा एक वेगळा प्रवास नक्कीच सुरू झालेला आहे. शर्विताई, तुझ्याकडे येतो. अध्यात्माची आत्ताच्या करंट ह्याच्यामध्ये त्याची सांगड घालणे खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. नक्कीच. ती तुला वाटतं कशी घातली पाहिजे किंवा ती तुझ्या पर्सनल लाईफमध्ये तू कशी घालतेस? माझ्या पर्सनल लाईफमध्ये म्हणशील तर नशिबाने शास्त्रीय नृत्य करत असल्यामुळे, शास्त्रीय नृत्य हे असं आहे की ज्याचा अध्यात्माशी जोड आहेच आहे. आणि त्यामुळे रोजचा रियाजच 3-4 तासांचा जो असतो तो मेडिटेशनच असतो माझ्यासाठी. त्याच्या पलीकडे जाऊन एक ऊर्जा असते, एक शक्ती असते ज्याला मी मानते. म्हणजे पर्टिक्युलर एक देव असं मानायच्या ऐवजी की पण आहे की एक युनिव्हर्समध्ये असा फोर्स आहे जो सगळ्या गोष्टी त्याच्या कंट्रोलमध्ये असतात. आणि असं तर मला वाटतं की माझ्या भोवतालचा अवकाश किंवा ती ऊर्जा माझ्या नृत्यातनं मी प्रत्येक वेळेला सकारात्मक करायचा प्रयत्न करत असते. आणि त्यातनं तो रियाज झाल्यावरती 2-3 तासांनी मी ज्या वेळेला पुन्हा माझ्या बाकीच्या कामांना सुरू करते किंवा वळत असेल तर मी एकदम ज्याला म्हणून रिफ्रेश झालेली असते. त्यामुळे मी स्वतः असं वेगळं मेडिटेशन करत नाही, नामस्मरण करते किंवा काय. पण ह्या आत्ताच्या काळामध्ये मला वाटतं की खरंच आपण आपली शांती हरवून बसलो सगळेजण. म्हणजे हे असं नुसतं म्हणायला वाक्य म्हणून मी म्हणत नाहीये, पण खरंच आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आपण साधं भाजीवाले किंवा हे सगळ्यांना बघतो, जेव्हा कस्टमर नसतो तेव्हा प्रत्येक जण मोबाईलमध्ये असतं. वेळ कसा काढायचा हे चांगलंय, पण पूर्वी जे कंटाळा आला म्हणून त्या बोर्डम मध्ये काहीतरी नवीन शोधणं स्वतःच्यासाठी किंवा स्वतःचा विचार करणं की आता मी पुढे आयुष्यात काय करणार आहे ह्याच्यासाठी एक वेळ होता प्रत्येकाकडे. पण आता तो नाहीच आहे, कारण तुम्ही दुसऱ्याचं आयुष्य बघण्यातच पूर्ण वेळ घालताय. आणि तो किती घातला जातो हेही समजत नाही. एकदा बघायला लागलं की असं वाटतं अरे 5 मिनिटं बघूया, पण ते तर 5 मिनिटं राहत नाही. तुम्हाला कळत नाही अर्धा तास कधी निघून गेला, 1 तास कधी निघून गेला. आणि मग काहींना, माझ्यासारख्या लोकांना वाईट वाटतं असं झालं तर की आज आपण आयुष्यातला 1 तास दुसऱ्याचं बघण्यात घालवलाय सगळा. तर हा म्हणजे खरंच तो युटिलाइज चांगल्या गोष्टीसाठी करू शकलो असतो आपण. तर आणि मग ते काय होतं की असा वेळ परत येत नाही ना. गेला तो 1 तास गेला, तो गेलाच. आता आयुष्यात तो परत बाहेर भरून नाही निघणार आहे. तर ह्याची ज्यांना काय म्हणू आपण जाणीव होते ते परत ट्रॅकवर यायचा प्रयत्न करतात, पण काही खूप ट्रॅकच्या बाहेर जात राहतात, वाहवत जातात. तर ती शांती मग त्यांना सापडत नाही मनातली, कारण सारखीच कोणाचं तरी बघणं आहे. त्यातनं भावनिक आपल्याला समजत नाही की आपण कशातनं जातोय. दुसऱ्याचं चांगलं बघताना सुद्धा आपल्याला आपलं त्रास होऊ शकतो कधी कधी, कारण आपण स्वतःशी तुलना करायला जातो. तर हे भावनिक जे सगळं आतमधलं काय म्हणू आपण वर खाली होणं आहे, सारखं वादळ येऊन जाणं आहे, ते पूर्वी तेवढं नव्हतं. पूर्वी वेळ होता म्हणून नातेवाईकांना भेटायला जाणं पण व्हायचं. आता तेही होत नाही. आत्ताचा खरंच लाईफस्टाईल आपण विचार केला तर पूर्वीची मंडळी जेवढी कनेक्टेड होती, अगदी आत्या मामा वगैरे मोठ्या लांबच्या नात्यावर भेटायला जाणं हे असायचंच, ठरलेलं असायचं. आता हे काहीच घडत नाही. सो नाती पण लांब झालेत. आपण मोबाईलच्या जेवढं जवळ झालं तेवढं बाकी सगळं लांब गेलं आपल्यापासून. तर हा कुठेतरी एक विचार होऊन नंतर काही जणांना असं होतं की अरे हे सगळं संपलंय आता आयुष्यात आणि डिप्रेशन येऊ शकतं, टोकाची भूमिका लोक घेतात. आणि हे प्रमाण आता खूप वाढलंय, म्हणून आता सगळ्यात जास्त अध्यात्माची गरज आहे. हे खूपच मला कळकळीने वाटतं. आणि समर्थासारखे असे चित्रपट आल्यानंतर कदाचित कोणीतरी त्यातनं एक दिशा घेऊ शकतं. अगदी 2-4 लोकांना जरी वाटलं की जे भरकटलेले आहेत की नाही यातनं आम्हाला मार्ग सापडणार आहे, मी मनाचे श्लोक वाचतो, मी त्याचा अर्थ लावतो आणि कदाचित मला आयुष्यात एक वेगळं वळण सापडू शकतं की जे मला ध्येय सापडू शकतं की जे मला माझं आयुष्य का जगलं पाहिजे याचं उत्तर देईल. तर म्हणून हा चित्रपट मला वाटतं की कदाचित त्या फ्रंटवरती एक वेगळा विचार घेऊन येणारा चित्रपट नक्की आहे. नक्कीच. समर्थांच्या व्यक्तिमत्व किंवा विचारातले असे कुठले पैलू आहेत जे जास्त तुला भावतात किंवा जवळचे वाटतात? मला एक महत्वाचं वाटतं की म्हणजे त्यांनी एक तर बलोपासना सांगितली, जी आपण फार क्वचित बाकीच्या म्हणजे मी कोणाशी तुलना करत नाही बाकीच्या संतांची किंवा पण फिजिकल फिटनेस किती महत्वाचं आहे तुमचं असणं. शारीरिक तुम्ही स्वतः तंदुरुस्त असता
दोन्हीची गरज असते, मानसिक तंदुरुस्ती बरोबर. खरंय. आणि मनाच्या श्लोकातनं त्यांनी मनाशी मैत्री करायला सांगून मानसिक संतुलन ठेवणं आणि शारीरिक तंदुरुस्ती हे दोन्ही किती अविभाज्य घटक आहेत हे सांगितलं. आणि मला वेगळं पण ह्या गोष्टीमध्ये वाटतं की त्यांनी कधीही तुम्ही देवदेव करा असं कुठल्याही श्लोकामधनं सांगितलं नाही. सगळ्या गोष्टींचा अतिरेक टाळा हे नक्कीच सांगितलेलं आहे की संतुलित आयुष्य जगायचा प्रयत्न करा, पण कुणाच्या मागे जा किंवा देवदेव करा असं नाही म्हटलेलं त्यांनी. परमार्थ आणि प्रपंच या दोन्हीचा तुम्ही बॅलन्स साधला तर तुमचं आयुष्य सुंदर होतं. तर मला ही गोष्ट फार प्रॅक्टिकल वाटते आणि म्हणून ते मला जास्त भावतं. नक्कीच. पुष्कळ, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगणार, का बघावा समर्थ? समर्थ हा चित्रपट 14 ऑगस्टला रिलीज होतोय आणि तुम्हाला तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर त्याची उत्तर तुम्हाला मिळतील. तुमच्या मनात खूप जास्त उत्तर असतील तर खरे प्रश्न काय आहेत ते तुम्हाला समजेल. खरंय. तर या सगळ्या गोष्टींसाठी आणि हे सगळं करताना मनोरंजन सुद्धा असणार आहे, नात्यांची गोष्ट बघायला मिळणार आहे. सो सगळ्यांसाठी कारण आहे, सगळ्यांसाठी प्रत्येकासाठी वेगळं असेल पण ते कारण आहे बघायला हा चित्रपट. तुम्ही तुमच्या घरच्यांना घेऊन जा, मित्रांना घेऊन जा, मैत्रिणींना घेऊन जा आणि हा चित्रपट नक्की बघा. सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखा हा चित्रपट आहे आणि सगळ्यांना असं वाटेल की बघ हे बघ तू असं वागतोस, हे बघा बाबा तुम्ही असं वागता, हे सगळ्यांना म्हणता येणार आहे, रिलेट होणार आहे. रिलेट होणार आहे, आपल्या घरातलाच चित्रपट असल्यासारखं वाटेल सगळ्यांना. येस. तर या कारणासाठी आणि अत्यंत साधेपणाने पण तरी सुद्धा अजिबात कुठलेही कॉम्प्रोमाइज न करता अत्यंत सुंदर दिसणारा सिनेमा आमचा DOP अतित नाईक याच्यामुळे, आमचा दिग्दर्शक योगेश फुलपोकर याच्यामुळे, गणेश फुके आमचे साऊंड इंजिनियर, केदार पंडित आणि रोहित राऊत आमचे म्युझिक डिरेक्टर्स, या सगळ्यांमुळे आणि बाकी सगळी कलाकारांची जी फौज आहे माझ्याबरोबर आहेत त्या सगळ्यांनी अत्यंत चांगली कामं केलेली आहेत. या सगळ्या कारणांसाठी हा चित्रपट नक्की बघा. समर्थ 14 ऑगस्टपासून तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये येतो आहे. तुम्ही तो नक्की जाऊन बघा आणि लगेच बघा वेळ जाऊन, म्हणजे तो थिएटरमध्ये राहील आणि तुम्हाला असं प्रश्न पडणार नाही अरे काय कधी आला तो, काय असे प्रश्न पडणार नाही. नक्कीच. थँक्यू सो मच आमच्याशी एवढ्या छान गप्पा मारल्या आणि तुमच्या कलाकृतीला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडे.